देखील असे शेंगदाणा लाडू आरोग्यवर्धक आवडतात का? तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर पुन्हा एकदा आपल्या स्वयंपाकघरात काहीतरी खास बनवूयात. तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे घेतलेले अर्धा किलो शेंगदाणे आणि 400 ग्राम गूळ घेतलेला आहे. चला आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. गॅसवरती कढई ठेवून गॅस चालू करून घेतलेला आहे. आपण घेतलेले शेंगदाणे सर्वप्रथम कढईमध्ये मिक्स करत करत खमंग असे भाजून घेणार आहोत. मिक्स करत करत छान आपले शेंगदाणे डाग येईपर्यंत भाजून झालेले आहेत. आता याला आपण काढून घेऊया. शेंगदाणे काढून थंड होण्यासाठी ठेवले. तोपर्यंत आपण गॅसवरती तीच कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 1 चम्मच इतकं तूप घालून घ्यायचं आहे. तूप हे मी घरचं साजूक तूप घातलेलं आहे. तूप घालून तूप चांगलं पातळ झालं की यामध्ये आपण घेतलेला गूळ घालून घ्यायचा आहे आणि याला पातळ होईपर्यंत ढवळून आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे. गॅस मी एकदम कमी वरती ठेवलेला आहे आणि आता हे गूळ पातळ होईपर्यंत असंच मिक्स करून घेणार आहे. गूळ इथं पूर्णपणे वितळेपर्यंत आपण गॅसवरती गरम करून घेतलेला आहे. हे बघा काहीतरी काळं गेलेलं आहे. हा एकदम नॅचरल काळा गूळ घेतलेला आहे मी. काळा गूळ ना एकदम खायला चांगला असतो आणि लाडू देखील खूप छान लागतात या काळ्या गूळमध्ये बनवले तर. आता हे कचरा आपल्याला थंड झाल्यानंतर काढून घ्यावा लागेल, जेणेकरून आपल्या लाडूमध्ये येणार नाही. आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता शेंगदाण्याकडे जाऊया. इथे शेंगदाण्याचे देखील आपण चोळून अर्धे टप्पर काढलेले आहेत आणि अर्धे तसेच ठेवले आहेत, जेणेकरून लाडू खायला देखील पौष्टिक होतील आणि दिसायला देखील एकदम सुंदर दिसतील. तर चला तर आता याला मिक्सरमधून ओबडधोबड फिरवू. मिक्सरला वाटून शेंगदाण्याचं ओबडधोबड असं कूट बनवून घेतले. आता याला आपण गुळामध्ये ॲड करून घेऊया. गूळ बऱ्यापैकी थंड झालेला आहे आणि पातळच आहे, थोडंसं घटसर व्हायला सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये आपल्याला आपण शेंगदाण्याचा कूट काढून घेतलेला ओबडधोबड यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे. आपण बनवून घेतलेला सर्व कूट यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. आता याला सर्व आपण एकत्रित करून घेऊया. गूळ थोडासा गरम असल्यामुळं सध्या मी चमच्याच्या साहाय्यानेच मिक्स करून घेणार आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला गूळ सर्व कुट्यामध्ये लागल. आपण गुळाचा पाक करून जर लाडू बनवले ना, याला टेक्स्चर बी एकदम छान येतं आणि कलर देखील एकदम सुरेख आलेला आहे. हे बघा, असं वाटतं की भरपूर असा गूळ घातलेला आहे आणि आपले लाडू वळल्यानंतर एकदम छान दिसणार आहेत. चला तर आता मिश्रण थोडंसं कोमट झालेलं आहे आणि छोटे छोटे लाडू वळून घेऊया. एकदम पेड्यासारखे असे एकदम सुंदर आणि सुरेख लाडू बनवून तयार होत आहेत. आता असे सर्व लाडू बनवून घेऊया. चला तर फायनली इथे आपले सर्व लाडू वळून झालेले आहेत. आता यामध्ये एक फोडून दाखवते. एकदम छान टेक्स्चर आलेलं आहे. एकदम सुंदर असे आपले गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवून तयार आहेत. आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.